ऑलरेडीच आधार लिंक असेल पण दुसऱ्या बँकेत असेल, सॅलरी अकाउंटमध्ये लिंक नसेल, दुसऱ्या बँकेत असेल तर काय करायचं? त्यासाठी या ठिकाणी गुगल क्रोमला जायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला गुगल क्रोमला या ठिकाणी तुम्हाला NPCI टाकायचं, एंटर मारायचं. या ठिकाणी कस्टमर लिहायचं, वेसुडं लिहायचं. या ठिकाणी आधार सेटिंग लिहायचं, 65 16 74 04 94 63 टाकायचं, बघायचं. या ठिकाणी सेटिंग म्हणायचं, त्या ठिकाणी फ्रेश नाही म्हणायचं, मुवमेंट फ्रॉम वन बँक टू अनदर बँक म्हणायचं. या ठिकाणी तुम्हाला बँक निवडायची आहे, ज्या सॅलरी अकाउंट ज्या बँकेत आहे ती निवडायचं आहे. ज्या बँकेत सॅलरी अकाउंट आहे ते निवडायचं आहे, जुनं निवडायचं नाही. आणि या ठिकाणी 62 39 89 92 125 टाकायचं आहे. या ठिकाणी 62 39 89 92 125 टाकायचं आहे. आणि माझं इथं क्लिक करायचं आहे, याला क्लिक करून इथं OTP टाकायचं आहे 12 60. आणि या ठिकाणी फक्त तुम्हाला काय करायचं आहे, सीडिंगमध्ये फ्रेश न निवडता मुवमेंट वन फ्रॉम सीडिंग निवडून मुवमेंट फ्रेश सीडिंग न निवडता मुवमेंट फ्रॉम वन बँक टू अदर बँक म्हणजे तुमचं स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे अदर इथं निवडायचं. म्हणजे दुसऱ्या बँकेत आहे लिंकड आधार कार्ड हा, पण आपल्याला सॅलरी अकाउंट लिंक करायचं असेल तर तुम्हाला हे घ्यावं लागणार. सॅलरी अकाउंट जे आहे ते इथं निवडायचं आहे.